हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आजचा सुंदरसा दिवस परमेश्वराने आपल्या सर्वांना दिला आहे. आज ज्या वचनावर आपण मनन करणार आहोत ते आहे लूक याचा 9वा अध्याय आणि वचन 62. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. हालेलुया. किती सुंदर प्रकारे इथे येशू सांगत आहे. आज जर आपल्याला परमेश्वराने पाचारण केलं आहे आणि परमेश्वराने त्याच्या राज्याच्या कार्यासाठी आपल्याला निवडलं आहे, तर आपलं काम आहे की आपण परमेश्वराला समर्पित राहून, पूर्णपणे त्याच्या अधीन राहून त्याच्या राज्याच्या कार्यासाठी उपयोगात यावं. आज कित्येक वेळा असं होतं की आपण आपल्या भूतकाळातील गोष्टींमुळे, पापांमुळे त्या पाचारणाकडे दुर्लक्ष करतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल आणि तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. आज जर आपल्याला परमेश्वराला संतोष व्हायचा असेल, त्याच्या राज्याचं कार्य करायचं असेल, तर आपल्याला माघार घेणाऱ्यांपैकी नाही तर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी व्हायचं आहे आणि परमेश्वराला समर्पित होऊन त्याच्या राज्याच्या कार्यासाठी आपल्याला उपयोगात यायचं आहे. आज जर कोणी परमेश्वरापासून दूर असेल आणि त्याच्या पाचारणापासून भरकटलेलं असेल, तर आजच आपण या वचनाद्वारे परमेश्वराकडे वळूया. आपण परमेश्वराला समर्पित होऊया आणि खरोखर आपल्याद्वारे परमेश्वर त्याच्या राज्याचं कार्य करून घेईल आणि त्याचा गौरव करून घेईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.